भारताचे मिसाईल मॅन, भारताचे 11वे राष्ट्रपती, भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ, लेखक, व्यासंगी वाचक, अनभिज्ञ असे व्यक्तिमत्व असणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी जयंती. या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील, ND चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने त्यांनी केलेल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम करते. 15 ऑक्टोबर 1931 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. उच्च शिक्षण विभूषित झाल्यानंतर त्यांनी एरोस्पेस अभियंता ही पदवी प्राप्त केली. एरोस्पेस अभियंता झाल्यानंतर त्यांना मोठ्या लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली असती, पण तसे न करता त्यांनी त्यांची संशोधक वृत्ती, लष्करी सामर्थ्य आपल्या भारताचं कसं वाढेल यासाठी अणुचाचण्या शास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य असं होतं की आपला भारत जर परकीय सत्तांच्या पुढे भारत एक महासत्ता बनवायची असेल तर भारताला लष्करी सामर्थ्य हे अभियांत्रिकीतून वैज्ञानिक रूपाकडे जायला पाहिजे व वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपली जर प्रगती झाली तर आपण या जगात टिकू शकू. भारत एक महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आपला पूर्ण जीवन कार्य आपल्या भारतासाठी समर्पित केलेलं आहे. त्यांनी ते फक्त शास्त्रज्ञ तर होते, संशोधक होते, पण त्याचबरोबर एक चांगले लेखक म्हणून होते की ज्यांनी त्यांच्या लिखाणातून सर्व भारतीयांना एक प्रबोधनात्मक रूप देण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये सायंटिस्ट टू प्रेसिडेंट या त्यांच्या आत्मकथनामध्ये त्यांनी स्वतःचं आत्मकथन जे आहे ते आत्मकथन लिहून ठेवलेलं आहे, कारण त्याचा आदर्श आजच्या भारतीयांनी घ्यायला पाहिजे. तर आपण तळागाळातून कसं वरपर्यंत जायचं आणि ते जात असताना आपल्याला आलेले सगळे संकटांना कसं सामोरं जायचं हे त्यांनी त्यातून लिहिलेलं आहे. त्यानंतर त्यांचा असणारा टर्निंग पॉईंट असेल किंवा त्यांचा असणारा अग्निपंख असेल, यासारख्या त्यांच्या कादंबऱ्यातून, यासारख्या त्यांच्या साहित्यातून आपल्याला एक आदर्श लेखक, आदर्श राष्ट्रपती, आदर्श राजकारणातून समाजकारण करणारे, समाज परिवर्तन करणारे एक भारतीय व्यक्तिमत्व आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. म्हणूनच त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला. त्याचबरोबर त्यांची जयंती एक वेगळ्या आगळ्या रूपानं साजरी करण्यासाठी आजचा हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं असं मत होतं की प्रत्येकानं जर वाचन केलं तर काय होईल, तर वाचन केलं तर आपल्याला जीवनशैलीचा अर्थ समजेल, जीवन म्हणजे काय हे समजेल. आपण शेतकऱ्यांचा असून हे जर पुस्तक वाचलं तर आपल्याला महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये होणारे शेतकऱ्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आपल्याला त्या काळातील आता आपण वाचलं तर आपल्याला समजेल. आणि त्याचबरोबर कृष्णात खोत यांची कादंबऱ्या असतील, या कादंबऱ्यातून ग्रामीण भागातील जनजीवन असेल हे आपल्याला म्हणजे साहित्य जे आहे त्या साहित्याचं केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि वाचन करून आपण अभ्यास केला तर आपण स्वतःमध्ये परिवर्तन करू. त्याच प्रकारे समाजाचं परिवर्तन होण्यासाठी आपला हातभार लागेल. म्हणून आपण वाचनाला जास्तीत जास्त महत्त्व आजच्या या पिढीनं दिलं पाहिजे. पुनश्च एकदा APJ अब्दुल यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करते.